आरोग्य विभागात 6,500 कोटींचा घोटाळा झाला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केला। तर ॲम्ब्युलन्स खरेदीत 539 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असं म्हणत त्यांनी तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला। यावेळी त्यांनी जिवंत खेकडा दाखवला। हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरणाऱ्या खेकड्याचं प्रतीक असल्याचं रोहित पवार म्हणाले। याच्यामध्ये आरोग्य मंत्री जबाबदार आहेतच। एक तर त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी, त्यांचं पद सोडावं। पण ही फाईल जात असताना आम्हाला जे कळालेलं आहे ही फायनान्स मिनिस्ट्रीकडे पण फाईल गेलेली। मग ही गोष्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी ती पास कशी गेली, त्यानंतर आम्हाला हेही कळालेलं की फायनान्स मिनिस्टरकडे कुठलीही फाईल गेली तर ती दुसऱ्या डीसीएम म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाते। त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं का? मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा ही फाईल गेली असं आम्हाला कळालेलं आहे। त्यामुळे ह्याच्यामध्ये जे 6,500 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याला कोण कोण जबाबदार आहे असा प्रश्न आमच्या सगळ्यांचा आहे। जी आपल्याला ॲम्ब्युलन्स घ्यायच्या आहेत ते कॅपेक्ससाठी सरकारनेच पैसा दिला, त्याची किंमत बघा। ALS म्हणजे ॲडव्हान्स जी ॲम्ब्युलन्स असते त्याच्यामध्ये 48 लाख रुपयाचं एक गाडी असं पहिला GR मध्ये म्हणजे या सरकारच्या पहिल्या GR मध्ये धरलं होतं। ते नंतरच्या GR मध्ये दुसऱ्या GR ला 3 कंपन्याला समाविष्ट करायचं म्हणून 84 लाखाला नेलं। BLS 30 लाखावरनं 62 लाखावर नेली। निनो म्हणजे लहान मुलांसाठी जी काही ॲम्ब्युलन्स असते 48 लाखावरनं 91 लाखावर नेली। आता ह्याच्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला? जर ऑगस्ट 2023च्या GR प्रमाणे घेतलं असतं तर 577 कोटी रुपये लागले असते, पण ह्यांनी GR बदलला 1,116 कोटी रुपये लागले। भ्रष्टाचार 93% म्हणजे 539 कोटी रुपये फक्त ॲम्ब्युलन्स घेण्यामध्ये भ्रष्टाचार तिथं झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।